हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत वरणफळ. नक्कीच तुम्हाला थंडीमध्ये वरणफळ खायला खूप आवडत असतील, कारण सगळ्यांना वरणफळ खायला आवडतं. तुम्ही नक्की काय म्हणता, वरणफळ म्हणता का चकुला म्हणता, नक्की सांगा. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी डाळ शिजवून घ्यायची आहे. मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. नंतर आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक मळताना मी थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे. वाटण मी खोबरं, लसूण आणि मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर चला सुरुवात करूयात रेसिपीला. तर एका पातेल्यात मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकलेलं आहे. व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यात आपले बेसिक मसाले टाकायचे आहेत. जसं की मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, धणेपूड टाकलेली आहे आणि एकदम थोडंसं पाणी टाकून मसाले तेल सुटूस तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत. नंतर मी वरतून हळद टाकलेली आहे, कारण डाळ शिजवताना हळद टाकली नव्हती त्यामध्ये. नंतर आपण जी डाळ शिजवली होती ती टाकायची आहे. त्याच्यात सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी तुम्हाला जर का वरणफळ खूप पातळ आवडत असेल तर जास्त पाणी टाका. तुम्हाला नॉर्मल थोडंसं घट्ट चालत असेल तर थोडं पाणी टाका आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण आपण पीठ मळताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे, तर त्या बेतानेच आपल्याला मीठ टाकायचं आहे. चला आता इकडे फळं बनवून घेऊयात आपण. त्यासाठी आपण जी नॉर्मल चपाती लाटतो ना तशीच लाटायची आहे, त्या साईजमध्येच लाटायची आहे. फक्त खूप जाड नको, नाही तर असे दातात ते चिकटतात आणि खूप पातळही नको, नाही तर ते एकदम असे गळून जातात जर आपण शिजवल्यावर. आता हे दोन प्रकारे मी करून दाखवते. असं हे चिरून आपण कापून त्याला हाताने तोडून पण घेऊ शकतो किंवा आपण शंकरपाळ्या जसं कट करतो तसंही केलं तरी चालेल. तुम्हाला ज्या प्रकारे सोपं वाटेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता. आणि हे थोडं थोडं करून आपल्याला उकळत्या वरणात टाकायचं आहे. लक्षात घ्या, ही महत्त्वाची टीप आहे की वरण आपण जेव्हा हे टाकू तेव्हा वरण उकळतं पाहिजे. त्यात हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे बाकीचेही आपण फळं करून घ्यायचे आहेत आणि ती टाकायची आहेत. आणि मग व्यवस्थित त्याला एक 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजवून झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. हे बघा छान शिजलेलं आहे. आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला छान असं डेकोरेशन द्यायचं आहे, डेकोरेट करायचं आहे. चवीलाही छान लागतं ऑफकोर्स. आणि तयार आहेत आपले गरमागरम वाफाळलेले वरणफळ. नक्की ट्राय करा, खूप छान लागतं. थंडीच्या दिवसात तर अजून खूप जास्त मजा येते. तर तुम्ही नक्की कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.